ठाणे, नवी मुंबई, वसई, विरार, पालघरमध्ये पावसाचा जोर वाढला. मुंबईत पावसाची संततधार सुरू. लोकलच्या तिन्ही मार्गांवर वाहतूक धीम्या गतीनं, तर रस्ते वाहतुकीवर परिणाम नाही. मुंबईतील तलावांमधील पाणीसाठ्यात सलग दुसऱ्या दिवशी वाढ. पाणीसाठा 8.12% मुंबईकरांना दिलासा. विदर्भातही पावसाची हजेरी. नागपूर आणि चंद्रपुरात जोरदार पाऊस. वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावतीत हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज. मराठवाड्यातील काही जिल्हे अजूनही कोरडेच. बीड आणि लातूरमध्ये पावसाच्या सरी. नांदेड, हिंगोली, धाराशिवमध्ये रिमझिम. जून अखेर केवळ 2.46 लाख हेक्टरवर पेरणी. धरणांची स्थिती चिंताजनक. कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी. पंचगंगा, भोगावती, दुथडी भरून. राधारगदी धरण क्षेत्रामध्ये मुसळधार. सोलापूर, सातारा, सांगलीत मात्र पावसाची प्रतीक्षा. एसआयआरचं काम शिक्षकांवर टाकल्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच अध्यापनावर परिणाम. माझाचा रिपोर्ट. उर्वरित शिक्षकांवर शेकडो विद्यार्थ्यांचा भार. नाशिक जिल्ह्यात काही शाळांमध्ये तर पालकच झाले शिक्षक. टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांचे उत्तर प्रदेशात छापे. यूपीतील हाजीपूरच्या सायबर कॅफेवर महाराष्ट्र विशेष पथकाची धाड. सायबर कॅफे चालकासह 3 ताब्यात. आमच्यासोबत सचिन आलाय. बाकीची टीम लवकरच येईल. अहिरांच्या शिवसेनेतील प्रवेशानंतर बच्चू कडूंचं सूचक वक्तव्य. तर मला रन्स करू दे, मग टीम आणतो. सचिन अहिरांची फटकेबाजी.